आपल्या स्वयंपाकघरात असणारं हे जायफळ आपण फक्त सुगंधी द्रव्य म्हणून वापरतोय. पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या आरोग्यासाठी ह्याचे कोणकोणते फायदे आहेत ते? जायफळ हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जायफळ गुणांनी उष्ण असतं आणि स्तंभक म्हणजे शरीराबाहेर जाणाऱ्या स्त्रावांना थांबवण्याचं काम जायफळ खूप चांगल्या पद्धतीने करतो. म्हणूनच आज आपण जायफळाचे कोणते फायदे आहेत हे बघणार आहोत. जायफळाचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे जायफळ हे अतिसारावर खूप चांगलं काम करतं. ज्यांना जुलाब होत आहेत, जुलाबामुळे ज्यांना अशक्तपणा आला आहे, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा तर लंघन करायचंय. म्हणजे जोपर्यंत कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत काहीही खायचं नाहीये. आणि त्यानंतरही जर जुलाब थांबत नसतील तर मात्र जायफळ हे मधात उगाळून ते चाटण आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे जुलाब थांबायला मदत होते. लहान बाळांना बघा की जेव्हा आपण बाहेरचं खायला सुरू करतो किंवा ते तोंडामध्ये काहीही खातात घेतात त्यावेळेला जुलाब लागतात किंवा ज्या वेळेला त्यांचे दात यायला लागतात त्यावेळेलाही त्यांना जुलाब लागतात आणि त्यामुळे ते खूप किरकिर करतात, व्यवस्थित झोपत नाहीत. अशा वेळेला जायफळ हे त्यासाठी एक खूप चांगलं औषध आहे. हे जायफळ जर आईच्या दुधामध्ये किंवा मधामध्ये उगाळून बाळांना थोडं थोडंसं दिवसातनं 2 वेळेला चाटवलं तर त्यामुळे बाळांचे जुलाब कमी होतात, बाळ शांत होतं आणि ते शांतपणे झोपतात. जायफळाचा दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे जायफळामुळे झोप शांत यायला मदत होते. बऱ्याच जणांना रात्री लवकर झोप येत नाही किंवा काहीतरी खूप दुखत असतं म्हणून झोप येत नाही किंवा सध्या तर मानसिक ताणामुळे झोप न यायचं प्रमाण खूप वाढलं आहे. अशा वेळेला रात्री 1 कप दुधामध्ये थोडंसं जायफळ टाकून जर ते दूध उकळून ते घेतलं तर त्यामुळे मानसिक ताण कमी व्हायला मदत होते. जिथं वेदना असतील त्या वेदना काही प्रमाणामध्ये कमी होतात आणि झोप शांत यायला मदत होते. जायफळाचा तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे जायफळ हे उष्ण असल्यामुळे शरीरामधील कफ कमी करायला मदत करतं. त्यामुळे ज्यांना वाहणारी सर्दी आहे किंवा ज्यांना छातीमध्ये कफ साठला आहे, ज्यांना कफाचा खोकला झाला आहे, अशांनी जायफळ जर मधामध्ये उगाळून त्याचं चाटण घेतलं तर हा कफ कमी व्हायला मदत होते. लहान बाळांनाही हे आपण कमी प्रमाणामध्ये देऊ शकतो. ज्यांना सर्दी खूप जास्ती प्रमाणामध्ये झाली आहे किंवा डोकं दुखत असेल तर त्यांनी जर जायफळ उगाळून त्याचा लेप जर कपाळावर लावला तर त्यामुळे डोकं दुखायचं कमी होतं आणि सर्दीही कमी व्हायला मदत होते. जायफळाचा चौथा महत्वाचा फायदा म्हणजे जायफळ हे चेहऱ्यावरील वांग किंवा पिंपल्स नंतर पडणारे जे डाग आहेत किंवा काही प्रमाणामध्ये येणारा काळपटपणा आहे तो कमी करायला मदत करतं. जर तुमची ड्राय स्किन असेल तर हे जायफळ दुधामध्ये उगाळून ह्या डागांच्या ठिकाणी लावायचं आहे किंवा जर तुमची ऑइली स्किन असेल तर कोमट पाण्यामध्ये किंवा मधामध्ये उगाळून जर ह्या जायफळाचा लेप वांगावर डागावर लावला तर त्यामुळे हे डाग कमी व्हायला मदत होते. मात्र हे साधारणतः 1 महिन्यासाठी हा प्रयोग करावा लागतो. जायफळाचा पाचवा महत्वाचा फायदा म्हणजे जायफळ हे शुक्रस्तंभक म्हणून खूप चांगलं काम करतं. ज्या पुरुषांना असा त्रास होत असेल त्यांनी रोज रात्री झोपताना 1 कप गरम दुधामध्ये पाव चमचा जायफळ चूर्ण घालून ते दूध उकळून घेतलं तर त्यांना ह्याचा चांगला फायदा होतो. मात्र जायफळ वापरताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे. जायफळ ह्याची मात्रा खूप जपून वापरायची आहे, कारण जायफळ जर जास्ती प्रमाणामध्ये घेतलं गेलं तर त्यामुळे चक्कर येणं, सुस्ती येणं असा त्रास होऊ शकतो. त्यासोबतच जायफळ हे उष्ण आणि स्तंभक असल्यामुळे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल त्यांनी जायफळ पोटात न घ्यायचं नाहीये. तुम्हाला जर आमची माहिती आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद.